इयत्ता 10वी गणित भाग 1 तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणी आपण आज पाहणार आहोत। यामध्ये क्रमिका, अंकगणिती, श्रेणीतील n वे पद, अंकगणिती श्रेणी आणि अंकगणिती श्रेणीतील n पदांची बेरीज, या 4 गोष्टींचा आपण विचार करणार आहोत। प्रथम आपण क्रमिका म्हणजे काय समजून घेऊया। संख्या, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 या नैसर्गिक संख्या संचातील काही क्रमवार संख्यांचा समूह आहे। तसेच 7 9 11 13 15 हा विषम नैसर्गिक संख्यांचा समूह आहे। 1 4 9 16 25 हा क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्ग संख्यांचा समूह आहे। वरील 1 2 3 उदाहरणामध्ये विशिष्ट संख्याचे संच असून त्यातील सर्व घटक विशिष्ट नियमानुसार आणि क्रमाने येणारे आहेत। हे संख्या संच क्रमिका आहेत। हे संख्या संच क्रमिका आहेत। तर आपण आता क्रमिका म्हणजे काय समजून घेऊया। एखाद्या संचातील सर्व संख्या नैसर्गिक संख्याप्रमाणेच विशिष्ट क्रमाने मांडलेल्या असतील व प्रत्येक स्थानावर विशिष्ट संख्या असेल तर अशा क्रमाने मांडलेल्या संख्याच्या समूहाला क्रमिका असे म्हणतात। आपण उदाहरणे खाली पाहूया। 1 3 5 7 9 11 13 15 तसेच 5 8 11 14 17 यामध्ये आकृतिबंध आहे। पहिल्या याच्यामध्ये विषम संख्या आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये जो आहे तो क्रमिका आहे। 3 चा फरक आहे। 5 + 3 8 8 + 3 11 11 + 3 14 14 + 3 17 या पद्धतीने या क्रमिका आपल्याला मांडता येतात। तर याच्यामध्ये हे जे प्रत्येक संख्या आहे त्या संख्येला म्हणायचं क्रमिकेचे पद। त्याला काय म्हणायचं? क्रमिकेचे पद। येथे ही पदे टी या अक्षराने दाखवतात। तर याच्यामध्ये पहिले पद हे T1 असते, दुसरे पद बरोबर T2 असते इत्यादी। n वे पद बरोबर हे आपण Tn ने दाखवतो। आता आपण पुढील क्रमिकांचा
विचार करू. उदाहरणार्थ 9, 15, 21, 27 यामध्ये येथे T1 बरोबर पहिले संख्या 9, T2 बरोबर दुसरी संख्या 15, T3 बरोबर तिसरी संख्या 21. तसेच दुसरं उदाहरण 7, 7, 7, 7 येथे T1 बरोबर 7, T2 बरोबर 7, T3 बरोबर 7. तिसरं उदाहरण -2, -6, -10, -14 येथे T1 बरोबर -2. आता T2 बरोबर चौकोनमध्ये पहा मुलांनो, दुसरे पद इथं पहा -6 आहे. T3 बरोबर तिसरे पद पहा, तिसरी संख्या -10. याप्रमाणे आपण क्रमिका आपण T1, T2 लिहितो. आता येथे संख्या पहा 1, 4, 7, 10, 13, 16 ही क्रमिका पहा. येथे 1 आणि 4 यामध्ये 1 मध्ये 3 मिळवले असता अधिक 3 मिळवले असता 4 येते. 4 मध्ये अधिक 3 मिळवले असता 7 येते. 7 मध्ये अधिक 3 मिळवले असता 10 येते. 10 मध्ये अधिक 3 मिळवले असता 13 येते. 13 मध्ये अधिक 3 मिळवले असता 16 येते. येथे प्रत्येक क्रमिकेमध्ये 3 अधिक म्हणजे 3चा फरक आहे. हे दुसरं उदाहरण पाहूया आपण. 4, 16, 64 या पद्धतीने येथे पहिले पद आहे 4 T1, T2 आहे 16. मग 4 ला जर आपण 4 ने गुणलं तर 4 चौक 16 येते. परत येणार राशीला परत 4 ने गुणलं आपण 16 चौक 64 येते. आता पुढील क्रमिका सांगा. परत आपण 64 ला 4 ने गुणलं तर आपल्याला चौथी संख्या मांडता येईल. 4 चौक 16, 4 चौक 24 आणि 1 25, 256. त्या पुढील क्रमिका मांडायची असेल तर परत 256 ला 4 ने गुणा. 4 चौक 24, 4 2, 4 5 20 आणि 2 22, 4 2, 4 2, 8 आणि 2 10. या पद्धतीने आपण क्रमिकामधील पुढील संख्या 4 ने गुणून लिहू शकतो. तर अशा पद्धतीने जी क्रमिक असेल तर त्यांना म्हणायचं भूमिती क्रमिका, भूमिती श्रेणी. आणि या पहिल्या उदाहरणामध्ये जे आहे त्यामध्ये जे आहे त्यांना म्हणायचं अंकगणिती श्रेणी. आता तिसरं उदाहरण तसंच पाहूया. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन. ही क्रमिका पहा. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाहीये, तसेच भूमिती श्रेणी ही नाहीये. अशा पद्धतीने तर आपण फक्त अंकगणिती श्रेणीचा या प्रकरणामध्ये विचार करणार आहोत. भूमिती श्रेणी आणि दोन्ही नसलेल्या श्रेणीचा आपण विचार करणार नाही.
तर विद्यार्थी मित्रांनो, येथे उदाहरण 1 मध्ये पहिले पद आहे 1, तर त्याला आपण ए म्हणूया. आणि त्याच्यामध्ये 1 आणि दुसरे पद आहे 4, त्यामध्ये वजाबाकी केली असता 3 येते. म्हणून इथे पहिले पद आहे 1 आणि दुसरे पद सामान्य फरक आहे 3. म्हणून पहिले पद T1 बरोबर ए बरोबर 1. म्हणजे अशा पद्धतीने क्रमिकामधील सामान्य फरकांना आपण डी नाव देऊ. सामान्य फरक हा येथे धन आहे आणि तो स्थिर आहे. आज आपण सराव संच 3.1 घेऊया. खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत ज्या मागील भागात आपण क्रमिका अंकगणिती श्रेणी याविषयी आपण अभ्यास केलेला आहे. तर आता आपण यावर सराव संच 3.1 सोडूया. खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणीतील आहेत प्रश्नचिन्ह ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा, असा प्रश्न आहे. येथे पहिलं उदाहरण 2 4 6 8 ही अंकगणिती श्रेणी आहे. येथे पहिले पद T1 बरोबर 2, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6, सामायिक फरक डी बरोबर दुसरे संख्या T2 वजा T1 बरोबर 4 वजा 2 बरोबर 2 आहे. येथे सामायिक फरक डी बरोबर 2 आहे, तो स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. उदाहरण दुसरे पहा. 2 5/2 3 7/2 येथे T1 पहिले पद T1 बरोबर 2, या पद्धतीने क्रमिकेतील दुसरे पद T2 बरोबर 5/2, तिसरे पद T3 बरोबर 3, चौथे पद T4 बरोबर 7/2. आता येथे T2 वजा T1 बरोबर 5/2 वजा T1 आहे 2, यांची वजाबाकी बरोबर 5/2 भागिले 2 बरोबर 5 मधून 1 गेले, 5 मधून 4 गेले 1/2. तसेच T3 वजा T2 बरोबर 3 वजा 5/2 बरोबर 5/2.
3 2 6, 6 वजा 5 भागिले 2 बरोबर 1/2. यावरून दोन पदातील सामान्य फरक डी बरोबर 1/2. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक 2 आहे. आता आपण उदाहरण तिसरे पाहूया. येथे T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2, T4 बरोबर 2. T2 वजा T1 बरोबर -6 वजा T1 आहे -10 बरोबर -6 वजा आणि वजा अधिक होतील 10 बरोबर -6 आणि -10 धनऋण असेल तर वजाबाकी करा. 10 मधून 6 गेले 4 राहतात. T3 वजा T2 बरोबर -2 T3 आहे आणि T2 आहे -6 वजा वजा अधिक होता 6 मधून 2 गेले 4. T2 वजा T3 बरोबर T4 वजा T3 बरोबर 2 वजा T3 आहे -2 वजा वजा अधिक होतात 2 आणि 2 4. येथे यावरून लगतच्या दोन पदामध्ये डी बरोबर इथे 4. येथे सामायिक फरक डी बरोबर 4 आहे. हा फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. उदाहरण 4 पहा. येथे पहिले पद T1 बरोबर 0.3, T2 बरोबर 0.33, T3 बरोबर 0.333. येथे T2 वजा T1 बरोबर 0.33 वजा 0.3 बरोबर 3 अशी 3 मधून 3 गेले 0.03 आले. T3 वजा T2 बरोबर 0.333 वजा T2 आहे 0.33 बरोबर 3 अशी 3 मधून 3 गेले 3 मधून 3 गेले 0.003. यावरून सामान्य फरक स्थिर नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. आता आपण प्रश्न दुसरा. जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए व सामान्य फरक डी असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. हे आपण सोडूया. पहिलं उदाहरण ए बरोबर डी पहिले पद, डी बरोबर 5 अंकगणिती श्रेणीतील सामान्य फरक डी 5 आहे. तर यासाठी
ए म्हणजे पहिले पद, ए बरोबर T1 बरोबर 10. आता दुसरे पद T2 बरोबर T1 अधिक सामान्य फरक D बरोबर 10 अधिक सामान्य फरक 5 बरोबर 15. T3 बरोबर T2 अधिक D बरोबर 15 अधिक 5 बरोबर 20. T4 बरोबर T3 अधिक D बरोबर 20 अधिक 5 बरोबर 25. याप्रमाणे अंकगणिती श्रेणी पहिले पद 10 स्वल्पविराम, दुसरे पद 15 स्वल्पविराम, तिसरे पद 20, चौथे पद 25 डॅश 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 ही आहे. उदाहरण दुसरे पाहू. येथे ए बरोबर T1 बरोबर -3 म्हणून T2 बरोबर T1 अधिक D बरोबर -3 अधिक सामान्य फरक D 0 आहे बरोबर -3. T3 बरोबर T2 अधिक D बरोबर T2 आहे -3 अधिक D 0 बरोबर -3. T4 बरोबर T3 अधिक D बरोबर -3 अधिक 0 बरोबर -3. म्हणून अंकगणिती श्रेणीची -3 -3 -3 -3 डॅश डॅश डॅश. या पद्धतीने आपण दोन उदाहरणे आपण सोडवली आणि अजून 6 उदाहरणे याप्रमाणे आपण सोडवायची आहेत. आपण आता तिसरा प्रश्न सोडूया. खालील प्रत्येक अंकगणित श्रेणीतील पहिले पद आणि सामान्य फरक काढा म्हटलेले. तुम्हाला इथे क्रमिकेतील पहिले पद T1 बरोबर दिलेले 5, तसेच T2 बरोबर दिलेले 1, T3 बरोबर दिलेले -3 आणि T4 बरोबर दिलेले -7. येथे आपण सामान्य फरक काढूया. सामान्य फरक D बरोबर T2 - T1 बरोबर T2 आहे 1 T1 आहे 5 बरोबर 5 वजा असल्यामुळे आणि 1 धन असल्यामुळं त्यांची वजाबाकी होणार आहे, ती येणार आहे 4 बरोबर -4. तसेच सामान्य फरक D बरोबर T3 - T2 बरोबर -3 T2 आहे 1 बरोबर 3 आणि 1 ला समान चिन्ह आहे, त्यामुळे 3 आणि 1 4 -4. तसेच T4 - T3 बरोबर -7 वजा अधिक होता 3 बरोबर 7 वरून 3 गेले 4 -4. यावरून सामान्य फरक D बरोबर -4 आहे आणि क्रमिकेतील पहिले पद
ए बरोबर T1 बरोबर 5 आहे. आपण आता उदाहरण दुसरे सोडू. 0.6 0.9 1.2 1.5 डॅश डॅश डॅश. येथे T1 बरोबर 0.6, T2 बरोबर 0.9, T3 बरोबर 1.2, T4 बरोबर 1.5. येथे पहिले पद बरोबर A बरोबर T1 बरोबर 0.6. आता आपण सामान्य फरक काढू. T2 वजा T1 बरोबर 0.9 वजा 0.6 बरोबर 0.9. 6 गेले 3 झाले 0.3. T3 वजा T2 बरोबर T3 आहे 1.2, T2 आहे 0.9 बरोबर 12 9 गेले 3 राहतात बरोबर 0.3. T4 वजा T3 बरोबर 1.5 वजा 1.2, 5 2 गेले 3 राहिले, 1 गेले 0.3. येथे सामान्य फरक येथे यावरून सामान्य फरक 0.3 आहे. म्हणून पहिले पद बरोबर A बरोबर 0.6 आहे व सामान्य फरक बरोबर D बरोबर 0.3 आहे.